महत्त्वाची बातमी सध्या समोर येते। जीबीएस संसर्ग दूषित पाण्यातूनच फैलवल्याचं आता उघड झालेलं आहे। जीबीएस संसर्गाचा दूषित वॉटर सोर्स अखेर सापडला। किरकिटवाडीतील सोसायटीतील नळाच्या पाण्यात हा बॅक्टेरिया आढळलाय। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत जोडले गेलेत। चंद्रकांत, अधिकची काय माहिती द्याल? किरकिटवाडीतील एका सोसायटीच्या टॅप वॉटरला हा बॅक्टेरिया सापडलेला आहे, कंपायलो जेन्युनी, हा ज्याच्यामुळे जीबीएसचा संसर्ग होतो माणसांना। तो इतके दिवस टॅप वॉटरमध्ये पाण्याच्या कुठल्याही वॉटर सोर्समध्ये सापडत नव्हता, त्यामुळे नेमकं उगमस्थान कुठले आहे जीबीएसच्या साथीचं हेच लक्षात येत नव्हतं। प्रशासन अक्षरशः जंग पछाड होतं। अखेर किरकिटवाडीतील एका सोसायटीच्या टॅप वॉटरमध्ये याचे नमुने पॉझिटिव्ह आलेत आणि त्या सोसायटीला पाणी कुठनं मिळतं तर टँकर मिळणं, आणि टँकर कुठला भरले जातात तर नांदेड सिटी समोरची एक बोरिंग वेल आहे तिथनं, आणि कोलेवाडीची एक विहीर आहे तिथनं हे पाणी या सोसायटीला टँकरद्वारे पुरवलं जातं। त्याच्यामुळं आणि तिथं जे सगळे पेशंट सापडलेले आहेत आणि त्यामुळे जे मेन उगमस्थान होतं एक सेंटर सापडलं होतं प्रशासनाला, तिथनं ही साथ फैलावली, पण त्याचं वॉटर सोर्स पोल्युटेड वॉटर सोर्स सापडत नव्हता। तो अखेर सापडलेला आहे, कारण दोन प्रकारे याची साथ वाढते। एक तर अन्नातून विषबाधा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो दूषित अन्नातून किंवा दूषित पाण्यातून। तर हे दूषित पाण्यातूनच ही साथ एवढ्या मोठ्या प्रमाणावर फैलावल्याचं उघड झालेलं आहे, कारण दूषित अन्नातून असतं तर कुठेतरी मोठं पांढरं जेवण ज्याला आपण म्हणतो त्यात पण तसं काही प्रकार झाला नव्हता। हे दूषित पाण्यातून सापडलेलं आहे। टॉप सोर्सेसनी माहिती दिली राज्य स्तरावरच्या नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।